Hello students, good morning. Welcome in our channel, and that is Vision English. In this video lecture, we are going to discuss about some of the previous question paper which will be asked in MPSC examination as well as PSI ST assistant examination. Okay, so let's start our today's video. Articles, previous question papers. First question. Choose the correct article to fill in the gap in the following sentences. Sentence आहे dash dash happiness is a period of time when time stops for you. So हा क्वेश्चन जो होता हा क्वेश्चन PSI ST असिस्टंट मध्ये 2010 ला विचारला गेलेला होता. ऑप्शन्स आहेत 1A 2 the 3rd no article 4th and. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या क्वेश्चन मध्ये हॅपीनेस हा जो वर्ड आहे आपल्याला माहित आहे ज्या ज्या शब्दांच्या शेवटी नेस असतं NESS नेस ते सर्व शब्द हे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स असतात आणि इंग्लिश ग्रामर मध्ये आर्टिकलच्या संदर्भात एक रूल असा आहे की वी डोंट यूज आर्टिकल बिफोर अँड ऍबस्ट्रॅक्ट नाउन जर ऍबस्ट्रॅक्ट असेल तर आपण इथं आर्टिकल वापरत नाही. हा आर्टिकलचा एक रूल आहे. सो दॅट इन फर्स्ट क्वेश्चन वी डोंट यूज आर्टिकल बिफोर हॅपीनेस. मला वाटतं तुम्हाला पहिला क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 2. चोज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. हा क्वेश्चन होता तो 2011च्या STIच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. क्वेश्चन काय होता? ही सिस्टर इज डॅश डॅश MA इन हिस्ट्री. आता या ठिकाणी MA हे काय आहे तर शॉर्ट फॉर्म आहे. याचा जो लॉंग फॉर्म होतो ॲब्रिव्हिएशन्स जे होतात ते काय होतात मास्टर ऑफ आर्ट असे होतात. तर इंग्लिश ग्रामरमध्ये रूल काय आहे की दो M इज अ कॉन्सोनंट. जर आपण हा जर वर्ड बघितला तर त्यातला M हा काय आहे कॉन्सोनंट आहे. जरी M हा कॉन्सोनंट असेल इट प्रोनाउन्स ॲज अ वोवेल सो दॅट वी कॅन यूज हिअर अँड MA. बघा तुम्ही जर तुम्ही M प्रोनाउन्स केला तर त्या M प्रोनाउन्स करताना आपलं जे प्रोनाउन्सिएशन आहे त्याच्यामध्ये फर्स्टला A येतो आणि A जो आहे तो काय आहे वोवेल साऊंड असल्यामुळे आपण त्या ठिकाणी अँड MA हे आर्टिकल त्या ठिकाणी यूज करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 3. चोज द राईट आर्टिकल. क्वेश्चन आहे मिसेस पाटील हॅज डॅश डॅश फीवर. हा क्वेश्चन STI 2011च्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. ऑप्शन्स आहेत फर्स्ट A, सेकंड अँड थर्ड द, फोर्थ नो आर्टिकल. आता इथं फीवर जो आहे तो फीवर काय आहे तर एक डिसीजचा टाईप आहे. सो एक्सप्लेनेशन काय आहे या क्वेश्चनचं की फीवर इज अ डिसीज सो दॅट बिफोर नेम्स ऑफ डिसीसेस वी डोंट यूज आर्टिकल्स. इंग्लिश ग्रामरमध्ये असा रूल आहे की जर डिसीसेसचे नाव कुठं तर असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलं जात नाही. सो या क्वेश्चन मध्ये आपण नो आर्टिकल हा ऑप्शन फोर्थ ऑप्शन काय असेल करेक्ट ऑप्शन असेल. सो हे जे असे रूल्स असतात बेसिक हे बेसिक रूल्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ज्यावेळी तुम्ही स्टडी करता आणि स्पेशली ज्यावेळी तुम्ही मेन्ससाठी इंग्लिशचं प्रिपरेशन करता त्यावेळी तुम्हाला हे रूल्स त्या ठिकाणी माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. आपला पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. चोज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक. हा जो क्वेश्चन आहे हा असिस्टंट 2012च्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. सेंटेन्स होतं डॅश डॅश लायन इज द किंग ऑफ ॲनिमल्स. आता या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन आहे अँड, सेकंड ऑप्शन आहे A, थर्ड ऑप्शन आहे द आणि लास्ट ऑप्शन आहे नो आर्टिकल. येथे एक्सप्लेनेशन साठी मी तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिलेले आहेत. बघा फर्स्ट सेंटेन्स आहे द लायन इज द किंग ऑफ ॲनिमल्स आणि सेकंड आहे आय सॉ अ लायन इन द जंगल. सो इफ यू ऑब्झर्व बोथ सेंटेन्सेस जर तुम्ही 2 सेंटेन्सेस व्यवस्थित ऑब्झर्वेशन मध्ये केली तर फर्स्ट सेंटेन्स मधला जो लायन आहे तो त्या ठिकाणी प्रॉपर नाउन म्हणून आलेला आहे आणि जो सेकंड सेंटेन्स मधला जो लायन आहे तो त्या ठिकाणी कॉमन नाउन म्हणून आलेला आहे. जर प्रॉपर नाउन मध्ये जर एखादा ॲनिमल असेल किंवा एखादं नाव असेल तर त्यासाठी आपण द आर्टिकल वापरत असतो आणि तेच जर असणारं ॲनिमल आपण कॉमन मध्ये यूज करणार असू तर आपण त्या ठिकाणी ए किंवा ॲन आर्टिकल वापरायचं असतं. सो दॅट्स वाय इन द फर्स्ट सेंटेन्स लायन यूज्ड
as a proper noun, but in the second sentence it used as a common noun. So that's why ह्या ज्या क्वेश्चन मध्ये जे काही प्रॉपर अल्टरनेटिव्ह आहे तो आहे द आर्टिकल, कारण द या ठिकाणी लॉयन हा जो आहे तो प्रॉपर या अर्थानं आलेला आहे. समजतंय? सो इथं आपण द लॉयन इज द किंग ऑफ एनिमल्स असं आपलं काय येईल, आन्सर येईल. नेक्स्ट आहे बघा 5th क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ अ सुटेबल आर्टिकल. हा जो क्वेश्चन होता हा एमपीएससीच्या क्लर्क परीक्षेमध्ये 2012ला विचारलेला होता. क्वेश्चन होता ही इज डॅश डॅश एमफिल स्टुडंट. मगाशी जसं आपण MA या असणाऱ्या क्वेश्चन मध्ये बघितलेलं होतं सेम असणारं एक्सप्लेनेशन या ठिकाणी तुम्हाला देता येईल. ऑप्शन नंबर फर्स्ट ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द, आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. सो ह्या क्वेश्चनचं जे आन्सर येणार आहे ते काय येईल, ही इज अँड एमफिल स्टुडंट. ओके, आपण क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये दिलेला आहे. काय क्वेश्चन आहे, व्हॉट डॅश डॅश एक्सलंट स्पीच ही मेड एक्सक्लेमेशन मार्क. हा जो क्वेश्चन होता हा एमपीएससीच्या क्लर्क परीक्षेमध्ये 2011 मध्ये विचारलेला होता. चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह और आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग. फर्स्ट आर्टिकल आहे द, सेकंड आहे ए, थर्ड आहे अँड, फोर्थ आहे नो आर्टिकल. आता या ठिकाणी जो एक्सलंट आहे या एक्सलंटचा जो काही फर्स्ट ई जो आहे हा ई जो आहे तो काय आहे तर वोवेल साऊंड आहे. वोवेल साऊंड म्हणजे काय, AEIOU. जर एखाद्या असणाऱ्या वर्ड नाउनच्या किंवा ऍडजेक्टिव्हच्या सुरुवातीला वोवेल साऊंड आला असेल तर त्यासाठी आपण ॲन आर्टिकल वापरतो. हा बेसिक रूल आपल्या सर्वांना माहिती आहे. सो इथं एक्सलंट हा जो आहे तो या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे आणि स्पीच जो आहे तो नाउन आहे. म्हणजे इथं जो आपल्याला पर्टिक्युलर पार्ट दिसतोय तो काय आहे तर ऍडजेक्टिव्ह प्लस नाउन असा आलेला आहे. म्हणजे आपण ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी सुद्धा आर्टिकल वापरू शकतो, पण ते ऍडजेक्टिव्ह जे आहे ते कुणाला बरोबर घेऊन आलेला पाहिजे तर नाउनला सोबत घेऊन आलेला पाहिजे. सो दॅट्स वाय क्वेश्चन नंबर 6 मधलं जे आन्सर असेल ते काय असेल, व्हॉट अँड एक्सलंट स्पीच ही मेड. ओके, व्हॉट अँड एक्सलंट स्पीच he made exclamation mark. So this is the answer of question number 6. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7th, चोज द करेक्ट आर्टिकल फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक. हा जो क्वेश्चन आहे हा एमपीएससीच्या क्लर्क परीक्षेमध्ये 2012 साली विचारण्यात आलेला होता. क्वेश्चन काय होता, डॅश डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज विजिटिंग मुंबई ऑन ट्यूजडे. आता या असणाऱ्या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही कीन ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये बघा फर्स्ट ऑप्शन आहे द, सेकंड आहे ए, थर्ड आहे अँड आणि लास्ट आहे नो आर्टिकल. एक्सप्लेनेशन काय आहे, वी यूज द आर्टिकल बिफोर ऑनररी पोस्ट्स. इंग्लिशमध्ये असा रूल आहे की आपण द आर्टिकल कधी वापरतो तर ऑनररी पोस्ट जर असतील, एखाद्या उच्च पदस्थ असणाऱ्या पदव्या असतील तर त्याच्या अगोदर आपण द आर्टिकल वापरत असतो. म्हणजे इथं आन्सर काय येईल, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. पण या एक्सप्लेनेशन मध्ये खाली आणखी तुम्हाला मी काही कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे, ती म्हणजे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ऍड्रेस्ड अ स्पीच इन जपान. इथं पोस्ट नुसती आहे द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. इंग्लिश ग्रामरमध्ये असा रूल आहे, जर त्या ऑनररी पोस्ट बरोबर त्या ऑनररी व्यक्तीचं नाव आलं असेल तर इंग्लिशमध्ये द आर्टिकल वापरले जात नाही. म्हणजे जर तुम्ही सेकंड सेंटेन्स बघितलं काय आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर नरेंद्र मोदी ऍड्रेस्ड अ स्पीच इन जपान. या ठिकाणी मोदींचं नाव आलेलं आहे त्यांच्या असणाऱ्या पोस्ट बरोबर. सो दॅट्स वाय वी डोंट यूज आर्टिकल हिअर. सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस डिफरन्स बिटवीन दीज टू स्टेटमेंट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. क्वेश्चन नंबर 8, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल आर्टिकल. आता हा जो क्वेश्चन आहे तो एमपीएससीने घेतलेल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये 2011च्या असणाऱ्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये हा मेन्ससाठी क्वेश्चन विचारलेला होता. एकदम सोपा क्वेश्चन आहे. क्वेश्चन होता, शी हॅज डॅश डॅश न्यू टेलिव्हिजन सेट. इथं पण मागाशी मी तुम्हाला एक्सलंट स्पीचचं जसं एक्झाम्पल दिलं तसंच इथं न्यू हा जो आहे तो कशाचं फंक्शनिंग करतोय, ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. आणि न्यूचा जो फर्स्ट लेटर आहे तो यन आहे की जो काय आहे कॉन्सोनंट आहे. अँड बिफोर अ कॉन्सोनंट साऊंड
वी कॅन यूज ए आर्टिकल. सो दॅट्स वाय याचं जे आन्सर येईल ते काय येईल, शी हॅज अ न्यू टेलिव्हिजन सेट. म्हणजे सेकंड आन्सर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनचा मिळू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो बघा. क्वेश्चन नंबर 9, चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. हा सुद्धा क्वेश्चन होता. तो कशासाठी, तर एमपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2011 या परीक्षेसाठी विचारलेला होता. क्वेश्चन असा होता, आय हॅव डॅश डॅश 1 रुपी नोट. याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन ए, सेकंड ऑप्शन अँड, थर्ड ऑप्शन द, फोर्थ ऑप्शन नन ऑफ द अबो, म्हणजे वरीलपैकी एकही नाही. आता याचे एक्सप्लेनेशन काय आहे बघा, की एक्सप्लेनेशन मध्ये 1 हा जो पार्ट ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी आलेला आहे तो 1 स्टार्ट्स विथ ओ. ओके, ओ हा काय आहे, ओवेल साऊंड आहे, कारण AEIOU ओवेल साऊंड जरी असला तरी इट प्रोनाउन्सेस लाईक अ कॉन्सोनंट साऊंड, पण त्याचं प्रोनाउन्सिएशन जो असतं ते डब्ल्यू सारखं किंवा व्ही सारखं होतं. 1 म्हटलं की व्ही किंवा डब्ल्यू सारखा त्याचं प्रोनाउन्सिएशन येत असल्यामुळं आणि व्ही आणि डब्ल्यू हे कॉन्सोनंट असल्यामुळं त्या ठिकाणी आपण ए आर्टिकल वापरलेला आहे. म्हणजे याचा आन्सर काय येईल, आय हॅव अ 1 रुपी नोट, असं त्याचं काय येईल आन्सर त्या ठिकाणी म्हणजे आपण घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो बघा. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे कुठला आहे, क्वेश्चन नंबर 10. काय आहे क्वेश्चन नंबर 10, कुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ डॅश 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 वॉटर, फिल इन द आर्टिकल इन द अबो सेंटेन्स. हा सुद्धा एमपीएससी ने घेतलेल्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी 2013च्या परीक्षेमध्ये विचारलेला क्वेश्चन होता. ऑप्शन होता ए, सेकंड आहे अन आर्टिकल, थर्ड आहे द आर्टिकल आणि लास्ट होता नो आर्टिकल. आता या ठिकाणी आर्टिकल यूज केलं जाणार नाही. याचं रिझन तुम्हाला मी सांगतो की बिफोर अनकाउंटेबल नाउन्स, जे नाउन्स आपण काउंट करू शकत नाही, बट आपण अनकाउंटेबल नाउन्स काय करू शकतो, मेजर करू शकतो. आपण त्याचं मोजमाप करू शकतो. कशाच्या थ्रू, सम ऑफ द मेजरमेंट्सच्या थ्रू, म्हणजेच ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, मीटर, सेंटीमीटर याच्या थ्रू आपण त्याचं मेजरमेंट्स करू शकतो. असे असणारे जे नाउन्स असतात त्याला आपण अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. ऍट द सेम टाइम मटेरियल नाउन्स मध्ये जे लिक्विड फॉर्म मध्ये असतात, म्हणजे वॉटर हे काय आहे, मटेरियल नाउन सुद्धा आहे आणि अनकाउंटेबल मध्ये पण आपण काउंट करू शकतो. सो वॉटर जो आहे तो मटेरियल आहे, बट तो कशामध्ये प्रेझेंट आहे, लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट असल्यामुळं वी डोंट यूज आर्टिकल. सो क्वेश्चन नंबर 10चं जे आन्सर आपल्याला येईल ते काय येईल, नो आर्टिकल येईल. आणि ते कसं होईल मग वाक्य, कुड यू प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, असं काय होईल त्याचा आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 11 कडे मी जातो बघा. क्वेश्चन नंबर 11 काय आहे, चोज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. हा जो क्वेश्चन आहे तो एमपीएससी ने घेतलेल्या मंत्रालय क्लर्कच्या 2012च्या एक्झाम मध्ये विचारलेला होता. 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे स्वित्झर्लंड इज अ युरोपियन कंट्री. सेकंड आहे स्वित्झर्लंड इज युरोपियन कंट्री. थर्ड आहे स्वित्झर्लंड इज अन युरोपियन कंट्री. आणि लास्ट आहे स्वित्झर्लंड इज द युरोपियन कंट्री. युरोपियन हा जो वर्ड आहे तो ऍडजेक्टिव्ह म्हणून या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हा ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. आणि युरोपियन जरी तुम्ही म्हटला तरी ज्यावेळी तुम्ही युरोपियन मराठीमध्ये प्रोनाऊन्स करता बघा युरोपियन, तसं त्याचा जो साऊंड आहे तो जरी ई हा वोवेल साऊंड असेल तरी सुद्धा त्याचा जो प्रोनाऊन्सिएशन केल्यानंतर जो साऊंड असतो तो वाय सारखा असतो. आणि वाय हे कॉन्सोनंट आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सो दॅट्स वाय साठी आपण ए आर्टिकल वापरतो. म्हणून स्वित्झर्लंड इज अ युरोपियन कंट्री हा जो फर्स्ट ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी करेक्ट दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन त्याचं दिसेल की युरोपियन वर्ड स्टार्ट्स ऍज अ वोवेल साऊंड बट इट कन्सिडर्स वाय ऍज अ कॉन्सोनंट सो दॅट वी यूज अ युरोपियन. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन व्हेरी वेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. क्वेश्चन नंबर 12, द डॉग इज ऑफ डॅश डॅश इंग्लिश अँड डॅश डॅश फ्रेंच बर्थ. आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो डिपार्टमेंटल एसटीआयची जी एक्झाम होते खात्याअंतर्गत त्या एक्झाम मध्ये 2014ला विचारलेला होता. यूज करेक्ट आर्टिकल इन द अबो सेंटेन्स. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं द डॉग प्रॉपर आहे त्या ठिकाणी म्हणून द आलेला आहे. द डॉग इज ऑफ इंग्लिश. इंग्लिश ही भाषा नव्हे,
इंग्लिश हा जो वर्ड आहे तो ब्रिटिशांमध्ये म्हणजे साधारणतः इंग्लंडमध्ये जे राहतात त्याला आपण इंग्लिश असं म्हणूयात. सो इथं प्रॉपर तो पर्टिक्युलर पार्ट त्या ओरिजिनसाठी आलाय. सो दॅट्स वाय इथं आपण द आर्टिकल यूज केलेला आहे. बट फ्रेंच जो आहे हा फ्रेंच त्या ठिकाणी त्या पद्धतीनं यूज केलेला नाही. ओके, सो दॅट्स वाय इथं आपण जो सेकंड ऑप्शन आहे तो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. द डॉग इज ऑफ द इंग्लिश अँड नो आर्टिकल फ्रेंच बर्थ. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 13. चोज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. हा क्वेश्चन एमपीएससीने घेतलेल्या मंत्रालय क्लर्कच्या एक्झाम मध्ये 2015 साठी विचारलेला होता. काय क्वेश्चन होता, ही गोज टू डॅश डॅश युनिव्हर्सिटी एव्हरी मॉर्निंग. आता मगाशी आपण बघितलं बघा, युरोपियन बघितलं, सेम कॅटेगरीतला हा वर्ड आहे. युरोपियन मध्ये जसं आपण यू म्हणजेच यन स्टार्ट व्हायचं तसं सुद्धा इथं जरी हा जो वर्ड आहे तो यू म्हणजेच वोवेलनं स्टार्ट झाला असेल तरी ज्यावेळी तुम्ही ते प्रनाऊन्स करता त्यावेळी त्याचा जो प्रनाऊन्सिएशन आहे ते वाय या कॉन्सोनंट सारखं होतं. आणि वाय हे कॉन्सोनंट असल्यामुळं आपण ए आर्टिकल वापरत असतो. म्हणजेच बघा याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते काय आहे की युनिव्हर्सिटी वर्ड स्टार्ट्स विथ अ वोवेल साऊंड बट इट pronounces as a consonants y sound so that we can use a university. सो इथं अ युनिव्हर्सिटी येईल. बट जर तिथं त्या ठिकाणी जर प्रॉपर एखाद्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीचं नाव दिलं असेल तर त्या ठिकाणी द वापरायचं असतं, म्हणजे द शिवाजी युनिव्हर्सिटी. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन व्हेरी वेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे मी जातो. आपला जो पुढचा क्वेश्चन आहे की जो विचारलेला होता तो म्हणजे क्वेश्चन नंबर 14, 14वा क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चन, चोज द करेक्ट आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. हा क्वेश्चन एमपीएससीने घेतलेल्या मंत्रालय क्लर्कच्या एक्झाम मध्ये 2015 साठी विचारलेला होता. काय क्वेश्चन होता, अल्बर्ट कॅमस वॉज डॅश डॅश युरोपियन जिनियस. ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड अबाउट दिस टाइप ऑफ क्वेश्चन. सो इथं फर्स्ट ऑप्शन आहे अँड, सेकंड आहे ए, थर्ड आहे द आणि लास्ट आहे नो आर्टिकल. मगाशी आपण युरोपियन वर्ड बघितलाय, सेम इथं तसाच क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर येईल अ युरोपियन जिनियस. आणि मी शेवटच्या क्वेश्चन कडे जातो. क्वेश्चन नंबर 15 काय आहे, फिल इन द ब्लँक स्पेसेस विथ अप्रोप्रिएट आर्टिकल. हा क्वेश्चन एमपीएससीने घेतलेल्या मंत्रालय क्लर्कच्या एक्झाम मध्ये 2015 साठी विचारलेला होता. काय होता क्वेश्चन, डॅश डॅश आयर्न इज डॅश डॅश युजफुल मेटल. आता या ठिकाणी आयर्न हे स्पेसिफिक मेटल आहे. सो दॅट्स वाय वी यूज द आयर्न. आणि युजफुल जो आहे तो आपला जसं युरोपियन, युनिव्हर्सिटी हे जे एक्झाम्पल्स बघितले सेम त्या कॅटेगरीचा हा एक्झाम्पल आहे. सो या ठिकाणी युजफुल सुद्धा युने जर म्हणजेच वोवेल्सने जर स्टार्ट होत असेल तरी सुद्धा त्याचं प्रोनाऊन्सिएशन जे होतं ते वाय साऊंड सारखं होतं. सो दॅट वी कॅन यूज हिअर अ युजफुल मेटल. म्हणजे याचा आन्सर कसं येईल बघा, आन्सर असं येईल द आयर्न इज अ युजफुल मेटल. असं त्याचं काय येईल आन्सर त्या ठिकाणी आपण घेतलं जाईल. स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्ट द प्रिव्हियस क्वेश्चन्स विच वॉज आस्क्ड विथ ऑन दिस पर्टिक्युलर चॅप्टर, की जे ह्या चॅप्टरवरती ते विचारलेले होते. आर्टिकल चॅप्टरवरती मागचे प्रिव्हियस क्वेश्चन्स जे होते 2010 ते 20 या असणाऱ्या 10 इयर्स मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचा असणारा पार्ट ए किंवा पार्ट 1 जो आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. पार्ट 2 जो आहे आर्टिकल्स पार्ट 2 प्रिव्हियस क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर ती तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या असणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही काय करा, ती शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा बेनिफिट मिळेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.